नमस्कार मित्रांनो. आपण जे तयार केलेले कॅनवा प्रोजेक्ट्स असतात त्यावेळी एखाद्या टीमचं सस्पेंड झालेलं अकाउंट असेल आणि तर ते आपल्याला नवीन टीममध्ये वापरायचे असतील प्रोजेक्ट, तर ते एका टीममधून दुसऱ्या टीममध्ये कसे ट्रान्सफर करायचे या संदर्भात हा व्हिडिओ बनवत आहे. हे बघू शकता तुम्ही, हे माझं अकाउंट आहे आणि मी या इथं कॅनवा प्रो या टीममध्ये होतो जॉईन. तर ही जी टीम आहे ती सध्या बंद आहे आणि त्यामुळे मला एज्युकेशन किंवा प्रो अकाउंट यूज करता येत नाही. तर आता याच्यामध्ये कुठलाही हे माझे बरेच असे प्रोजेक्ट आहेत, तर ते मला दुसऱ्या ॲक्टिव्ह असलेल्या टीममध्ये मला घेऊन जायचे आहेत. तर त्यासाठी काय करावं लागेल, आता मी एक प्रोजेक्ट घेतोय. तर माझे इथं प्रोजेक्ट आहेत रिसेंट डिझाईन्सवाले. आता समजा मला हा प्रोजेक्ट घ्यायचा आहे, तर हा प्रोजेक्ट घेण्यासाठी लिंक वगैरे कॉपी करण्याची काही गरज नाही आहे. त्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे की जो प्रोजेक्ट घ्यायचा आहे त्याच्या वरच्या साईडला 3 डॉट असतात, याच्यावर क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी खालून 3 नंबरला कॉपी टू अनदर टीम असा एक पर्याय आहे. याच्यावर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती किती टीम्स आहेत त्या सर्व टीम्स दिसतात. आता माझे सध्या ॲक्टिव्ह असलेलं व्ही पी पे स्किल्स हे ॲक्टिव्ह अशी टीम आहे की ज्याच्यामध्ये सध्या एजू हे अकाउंट ॲक्टिवेटेड आहे. तर याच्यावर आपण क्लिक केलं आणि कॉपी हा ऑप्शन दाबला तर त्वरित आपले जो जुना प्रोजेक्ट आहे किंवा जुना डिझाईन आहे ते आपल्या नवीन ॲक्टिव्ह असलेल्या टीममध्ये किंवा अकाउंटमध्ये ते ॲक्टिव्ह होतं. तर ते आपण इथं पाहू शकता. आत्ता घेतलेला प्रोजेक्ट मी काय करतो, तर त्या टीमवरती जाऊन मी टीम सिलेक्ट करतो पहिल्यांदा. तर ही व्ही पी स्किल ह्या टीममध्ये आलाय का ते पाहूया. तर इथं युवर डिझाईन्समध्ये बघू शकता तुम्ही, हे बघू शकता तुम्ही, हा प्रायव्हेट म्हणून जो दिसतो तो हा प्रोजेक्ट माझ्या जुन्या टीममधून ह्या व्ही पी स्किल या टीममध्ये आलेला आहे आणि तुम्ही याच्यावर कोणत्याही प्रकारचं एडिटिंग करू शकता. ओके, धन्यवाद. अशा प्रकारे तुम्ही जुना प्रोजेक्ट नव्या टीममध्ये किंवा नवीन अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता.